नमस्कार मित्रांनो. पुन्हा एक वेळ आपणाला भेटायला आलो. मित्रांनो, आजचा विचार अत्यंत वास्तवाशीच आहे, नेहमीप्रमाणे. कारण आयुष्यामध्ये आज ना उद्या व्यक्ती त्याच्या कामातून सेवानिवृत्त होत असते. तेव्हा जे सेवानिवृत्त होणार आहेत आणि जे झालेले आहेत, खास त्यांच्यासाठी आजचा विचार घेऊन आलो. आजच्या विचारामध्ये वास्तव एकच आहे, की तुम्हाला आणि मला समजलं पाहिजे, की आपण आपल्या आयुष्यामध्ये स्वतःला काय म्हणून पाहतो. आणि म्हणूनच मी कथेतून तुम्हाला ही गोष्ट सांगणार आहे. माझ्या कथेचं नाव आहे मनाचा आरसा. हो मित्रांनो, आनंद कोळी नावाची व्यक्ती 38 वर्ष नोकरी केल्यानंतर ती निवृत्त झाल्या आणि त्यांचा तो सेवानिवृत्तीचा कार्यक्रम खूप मोठ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांना आदरपूर्वक त्यांचं सन्मान करण्यात आला. आणि मग मित्रांनो, काही दिवस गेल्यानंतर, हे काही आठवडे गेल्यानंतर सगळं कसं असं शांत झालं होतं. पहिल्यांदाच आनंद सकाळी उठले तेव्हा कुठेही त्यांना जायचं नव्हतं. अर्थातच रुटीन सगळं बदललेलं होतं. ना कोणाचा फोन होता, ना कुठली मीटिंग होती, ना कोणती जबाबदारी. सुरुवातीला त्यांना बरं वाटलं. अर्थात ते बरं वाटतं. पण ज्यांनी प्लॅनिंग करून ठरवलेलं आहे, की मला रिटायर व्हायचंच नाही आणि मला या गोष्टी माझ्या आयुष्यात करायच्या, असे लोक त्यांच्या आयुष्यामध्ये सत्कार हो न हो, तर त्यांच्या आयुष्यामध्ये ते आनंदानं शेवटच्या श्वासापर्यंत ते काम करत असतात. म्हणूनच मित्रांनो, जेव्हा तुम्ही ठरवता की तुम्हाला रिटायर व्हायचं नाही, तर त्यांच्यासाठी पण देखील हाच व्हिडिओ आहे. जेव्हा या आनंद यांना कोणती मीटिंग नव्हती, ना जबाबदारी होती, ना कुठे त्यांना जायचं होतं, ना कोणाचा कॉल येत होता. सुरुवातीला त्यांना जसं बरं वाटलं, मग हळूहळू मनामध्ये एक पोकळी पण निर्माण झाली. जेव्हा तुम्हाला काम नसतं ना, किंवा तुम्ही रुटीनमधून बाहेर येता आणि त्याचा पर्याय तुम्ही जेव्हा निर्माण केलेला नसतो, तेव्हा एक पोकळी निर्माण होत असते, लक्षात ठेवा. ते स्वतःशीच बोलू लागले, आता माझी गरज कोणाला आहे, माझी किंमत संपली का काय. घरात ते चिडचिड करू लागले. छोट्या छोट्या गोष्टीवरून ते राग व्यक्त करू लागले आणि कुटुंबाला त्यांच्याबद्दल जे जाणत होतं, की हे चिडचिड करतायत, पण करायचं काय ते समजत नव्हतं. एके दिवशी ते कपाट साफ करत होते तेव्हा त्यांना एक छोटा आरसा सापडला. त्या आरशावर एक वाक्य कोरलं होतं, जग बदलण्याआधी स्वतःकडे पहा. जग बदलण्याऐवजी तुम्ही स्वतःला पाहिलं पाहिजे, हा मेसेज होता. म्हणजे जग बदलण्याआधी स्वतःकडे पहा. अर्थातच तुम्ही आणि मी पाहिलं पाहिजे. ते थोडे थांबले. त्या रात्री त्यांनी स्वतःला एक प्रश्न विचारले, खरंच माझी किंमत कमी झाली आहे का, की मी माझा मार्ग हरवलेला आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी ते त्या आरशासमोर उभे राहिले आणि फक्त चेहरा पाहण्यासाठी नव्हते आता उभे राहिले, तर स्वतःला समजून घेण्यासाठी ते उभे राहिले. असे कित्येक मित्र माझे हा व्हिडिओ पाहत असताना असतील, की त्यांनी स्वतःला अजून आरशात पाहिलेलं नाहीये, तर त्यांनी पाहावं आणि स्वतःला एक प्रश्न विचारा, की मी किती समजून घेतलंय स्वतःला, मी समजले का स्वतःला. मग त्यांना जाणवलं आणि तुम्हालाही जाणवेल, की आतापर्यंत त्यांची जी ओळख होती, ती त्या नोकरी संबंधानं ओळख होती आणि ती नोकरी संबंधानं जोडलेली होती. नोकरी संपली म्हणून ते हरवले, कारण त्यांनी स्वतःला कधीच वेगळं ओळखलं नव्हतं, म्हणजे सेल्फ अंडरस्टँडिंग केलंच नव्हतं. आणि म्हणून त्या दिवसापासून त्यांच्या आयुष्यात अंतर्गत बदल, इनर शिफ्ट व्हायला सुरुवात झाली. ते हळूहळू बदलू लागले. काय त्यांनी बदल केला? सकाळी चालणं, ध्यान, वाचन आणि दिनक्रम सुरू केला. ते त्यांच्या विचारांची नोंद डायरीत करू लागले. जुने मित्रांनी पुन्हा त्यांच्याशी संपर्क साधला.
आता ते कोणी कुठल्या पदावर नव्हतं, ते फक्त एक माणूस म्हणून सगळेजण होते. थोड्या दिवसांनी त्यांनी एक नवीन गोष्ट शोधली, तरुणांना मार्गदर्शन करणे. ते त्यांच्या अनुभवातून जीवनाचे धडे सांगू लागले. काही महिन्यांनी त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा समाधान दिसू लागले. एक दिवस त्यांच्या पत्नीने हसून विचारले, तुम्ही आता नोकरीत नाहीये, पण तुम्ही नोकरीत असताना सुद्धा एवढे आनंदित नव्हता, आता आनंदित कसे दिसतात? ते शांतपणे म्हणाले, पूर्वी मी काम आणि लोकांना सांभाळत होतो, आता मी स्वतःला सांभाळत आहे आणि स्वतःला सांभाळायला शिकलो आहे. अर्थात मित्रांनो, तुम्ही देखील स्वतःला सांभाळण्यासाठी शिकलं पाहिजे आणि खरा बदल आतून सुरू होतो. जेव्हा आपण आपल्या विचारांवरती, आपल्या भावनांवरती आणि आपल्या संपूर्ण व्यक्तिगत ओळखीवरती नियंत्रण ठेवतो, तेव्हा जीवनाला अर्थ प्राप्त होतो. निवृत्ती हा फक्त एक बाह्य बदल आहे. हे तुम्ही रिटायर होणार आहे, आमच्यासारखे लोक रिटायर होतच नसतात आणि कारण आम्हाला रिटायर व्हायचंच नाहीये, हाच थॉट आमचा असतो. काही लोक म्हणतात नाही, आता मी थकलो, आता नोकरी, आता मला व्यवसाय करायचा आहे. छान गोष्ट आहे, मी त्यांचं अभिनंदन करतो, कारण त्यांना रिटायर नाही व्हायचं. हीच तर खरी गंमत आहे ना. ते एंगेज करतायत स्वतःला. त्यांनी ओळखलं की नोकरीनंतर परत मी जर आत्ता काही माझा प्लॅटफॉर्म नाही तयार केला तर काही उपयोग नाही. अर्थात मी माझा प्लॅटफॉर्म पहिल्यापासूनच तयार केला होता, त्यामुळे रिटायरमेंट हा शब्द माझ्याकडे माझ्या डिक्शनरीमध्ये नाहीये मित्रांनो. तो एक अंतर्गत प्रवास आपला सुरू होतो मग मित्रांनो, कारण रिटायरमेंट हे बाह्य आहे आणि स्वतःला ओळखायला जेव्हा तुम्ही सुरुवात करता, पुन्हा नव्यानं नवीन जीवन तुमचं फुलतं. तर काय मित्रांनो, आज तुम्ही स्वतःला डिस्कव्हर करणार का? आणि तुम्ही जर डिस्कव्हर करणार असाल तर मला विश्वास आहे की आजचा व्हिडिओ तुम्हाला आनंद कोळी खऱ्या अर्थानं आठवतील आणि तुम्ही प्रत्येक जण आनंद कोळी व्हायला पाहिजे. जेव्हा तुम्ही आनंद कोळी व्हाल तेव्हा तुम्हाला सर्वार्थानं आनंदच प्राप्त होईल. त्यामुळे मित्रांनो, आयुष्यामध्ये घेतलेले सगळे धडे तुम्ही आतापर्यंत तुमच्या व्यक्तिगत आरशासमोर उभे राहा आणि विचारा, मी स्वतःला ओळखलं का? आणि जर तुम्ही ओळखलं असेल तर तुमचं अभिनंदन, आणि ओळखलं नसेल तर माझ्याशी संपर्क करा. मी तुम्हाला ओळख करण्याचा किंवा तुमची स्वतःची व्यक्तिगत पर्यट कशी करायची स्वतःबद्दल ते मी सांगेन. माझा नंबर आहे 7768991355. आणि मित्रांनो, माझं लाईक करा, सबस्क्राईब करा. पण मी एक सांगेन, तुम्ही ज्या काही गोष्टी आयुष्यात केल्या असतील, नोकरीमध्ये तुम्ही काही गोष्टी केल्या असतील, त्याचं भांडवल तुम्ही आज करा आणि ते नव्यानं तुम्ही मार्केटमध्ये द्या. हे पहा, लोक तुम्हाला ऍक्सेप्ट करतील. मला विश्वास आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे. धन्यवाद. आपण पुन्हा भेटूया.